मम्मीचा एक्सपिरियन्स आरतीच्या टायमाला जे मंदिर तिन्ही ते खोलतात ना, तो नजारा बघण्यासारखा आहे. मला तो भरपूर आवडला. नक्की. हां, या ब्लॉगमध्ये तुम्हाला मंदिराचं दर्शन, फॅमिलीसोबत घालवलेले सुंदर क्षण, मंदिर परिसर आणि शांत वातावरण, भक्तिमय अनुभव सर्व पाहायला भेटेल. नमस्कार मित्रांनो, आपलं खूप स्वागत आहे आजच्या एका न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो इस्कॉनला, जे की आहे खारघरमध्ये. तर चला आता तुम्हाला मी मार्ग दाखवते मंदिरापर्यंत कसं कसं जायचं ते. मित्रांनो, आज मम्मीचा माझा बर्थडे आहे, तर त्यानिमित्त आम्ही इस्कॉन टेम्पलला जातो आहे, जे की राधाकृष्णाचं आहे. तर चला मग तुम्ही पण आमच्यासोबत दर्शनाला. मित्रांनो, आम्ही आता पनवेल ट्रेन पकडली आणि आम्ही आता खारघरला उतरणार आहे आणि वडाळ्यावरून चाललो आहे. तर वडाळ्यावरून खारघरचं तिकीट पर पर्सन 30 रुपीज आहे. तर आपण आता डायरेक्ट खारघरला भेटूया. मित्रांनो, आम्ही आता खारघर स्टेशनला उतरलो आहे. चला स्पॉट आहे यार. मित्रांनो, खूप भारी स्पॉट आहे, नक्की इथे विजिट करा तुम्ही. मन प्रसन्न आहे एकदम. आता तिथे कोणाचं नाही कार्य. आत नाही जायला, बाहेरून काढतो. कृष्णाचं असेल ते. भगवद्गीता. तर मित्रांनो, मंदिराची टायमिंग्स, ॲड्रेस आणि आरतीचे टायमिंग मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. जगत
सरकारीच काय असेल मंदिर. कृष्णाने मम्मीला गिफ्ट दिली. खाली होतं. मित्रांनो, आमचं दर्शन झालंय. खूप मस्त वाटलं आणि नक्की तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन या. मस्त स्पिरिच्युअल जागा आहे. इस्कॉन खारघरमध्ये, जे की मस्त वाटलं इथे. आणि आरती पण भेटली आम्हाला. मस्तपैकी दर्शन झालं. प्लेस मेडिटेशनसाठी आणि स्पिरिच्युअल पीससाठी खूप म्हणजे खूप मस्त आहे. तर तुम्ही नक्की विजिट द्या तुमच्या फॅमिलीसोबत. म्हणजे छोटे पोरं असतात, छोटे किड्स असतात घरातले, त्यांना पण नक्की घेऊन या. त्यांना पण नक्की राधाकृष्णाचं मंदिर खूप आवडेल. मम्मीचा एक्सपिरियन्स. आरतीच्या टायमाला जे मंदिर तिन्ही ते खोलतात ना, तो नजारा बघण्यासारखा आहे. मला तो भरपूर आवडला. नक्की. हां, वृंदावन आणि हे बरसाना सेम असंच सेम वाटलं. वाटतं की आम्ही तिकडेच गेलो, कृष्णाच्याच नगरीत गेलो असं वाटतं. खूप ते मस्त जे फोटो वाटलं. आहेत ना, खरंच भारी पीस भेटला आम्हाला. मन शांत झालं. सांगा पप्पा. खूपच छान एकदम दर्शन झालं आहे. कृष्णाने जो आशीर्वाद दिला आहे अंजूसाठी, तो माझ्यासाठी स्पेशल एकदम. सर्वांना आम्हाला फुलं पण दिली. हां, सगळं तिकडून जे पाणी. प्रसाद पण असं शिंपडलं पण. गोमूत्र बी खूप मस्त वाटलं. आणि ते आणि आवर्जून या इकडे. हां, तुम्ही पण नक्की विजिट करा. तुम्हाला भगवद्गीताचे पुस्तकं पाहिजे असेल तर इकडे अवेलेबल आहे. भरपूर आहे. हां, खूप आहेत. आणि छोट्या पोरांना पण असं कृष्णाचे, राधाकृष्णाचे कलरिंग बुक्स असतात, ते सुद्धा अवेलेबल आहेत. तर नक्की या. नानू, आम्ही आता जातो आहे दुसऱ्या ठिकाणी. तर तिकडे डायरेक्ट जाऊया, मग तुम्हाला दाखवते आम्ही कुठे जाणार आहे. आणि आम्ही आता आलोय मस्जिद. चला आपण आता डायरेक्ट मंदिरात जाऊन भेटूया. आम्ही आता ओटी घेतली आहे. चला दर्शनाला. काय शंकर. आमचं 5 मिनिटात दर्शन झालं. आज लाईन नव्हती. लाईन नाही आहे. शंकरची ती पण बाजू दाखव ना, शंकराची. आमचं दर्शन झालंय. आम्ही आता चाललोय घरी. तर आपण आता डायरेक्ट घरी जाऊन भेटूया. आम्ही आत्ता चालू आणि आता 6 वाजलेत. आता आपण मम्मीचं बर्थडे सेलिब्रेशन करूया. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मम्मी. हॅपी बर्थडे टू यू. अशा प्रकारे आमचा बर्थडे सेलिब्रेशन झालाय गाईस. मी शिवणी. आता मी तुम्हाला ना आम्हाला जे जे फुलं बिलं भेटली ना ते दाखवते आता. गाईस, हा एवढा मस्त हार मम्मीला दिलाय त्या पुजाऱ्याने. आणि हा मस्त रोज पण दिलाय. हे क्यूट. आणि हे पप्पांना फुलं भेटली आहेत, म्हणजे पप्पांना दिली. आणि हे मला मस्त छोटंसं फूल दिलं. आणि हे चाफा दिला होता, जो की आता सुकला आहे. बघूया, आपण त्याला प्रिझर्व करूया. मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी मस्त राहा, स्वस्त राहा. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व तुम्हाला अजून आमचे नवीन नवीन येणारे व्हिडिओज पाहायला भेटतील. बाय बाय.